29 प्रभागांत 115 जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष असे 547 इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 11,26,400 मतदार असून त्यापैकी 6,01,141 पुरुष तर 5,25,113 महिला मतदार आहेत. यासाठी शहरात 1,335 मतदान केंद्रे असणार आहेत. 1500 ईव्हीएम यंत्र ठेवण्यात आली आहेत. याशिवाय एखाद्या ठिकाणी तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्वरित बदल करण्यासाठी 20% इतकी ईव्हीएम यंत्र राखीव ठेवण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर कर्मचारी आणि पोलीस अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 8,610 इतके मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जे अपंग मतदार आहेत त्यांच्यासाठी 317 व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय मतदान यंत्र कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी बस, जीप आणि कार अशा 416 वाहने उपलब्ध आहेत. ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगांना मतदान केंद्रावर नेऊन मतदान करण्याची सुविधा आहे. तसेच मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा देखील आहे. पाण्याची सोय, प्राथमिक उपचार पेटी, आरोग्य पथक, वेटिंग रूम अशी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक कामी कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. 932 अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले आहे. महापालिका निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज झाले. मतदान व मतमोजणी दरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परिसरात 2 पोलीस उपायुक्त, 5 सहाय्यक आयुक्त, 23 वरिष्ठ निरीक्षक, 131 पोलीस निरीक्षक, 1886 पोलीस अंमलदार, 1,364 होमगार्ड, SRPFच्या 2 तुकड्या व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणीसाठीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यशस्वीपणे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलं आहे. तसेच उद्या मतदान करणाऱ्या मतदारांना रिक्षा भाडे, परिवहन बस, हॉटेल अशा विविध भागात विशेष सवलतीही देण्यात आल्या आहेत. शहरामध्ये पोलिसांद्वारे आणि आमच्या फ्लाइंग स्क्वॉडच्या टीमद्वारे सक्त तपासणी केली जाईल की आचारसंहितेचा कोणी भंग करतं काय, तर कुठल्याही प्रकारे मतदाराला येण्यापासून कुठल्याही मतदाराला वंचित करतो काय, त्याच्यावर दबाव आणतो काय. आपल्याकडे एकूण 11,26,400 मतदार आहेत. या सगळ्यांना आम्ही स्लिप वाटायचं काम सुरू केलेलं आहे की ज्यांनाही स्लिपा मिळाल्या नाहीत किंवा ज्यांना आपल्या मतदार यादीमधल्या मतदार क्रमांकाबद्दल अथवा मतदान केंद्राबाबत माहिती हवी असेल त्यांनी महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जावं. त्या ठिकाणी सोय आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. तरी माझी सर्व मतदारांना विनंती की त्यांनी 4ही उमेदवारांना मतदान करावे. एखाद्या मतदाराने एकाच उमेदवाराला मत दिलं आणि सांगितलं की मला बाकी ठिकाणी मतदान करायचं नाही, त्याचं उर्वरित मतदान जे आहे ते नोटा बटन दाबून आमच्या प्रिसाइडिंग ऑफिसरने करेल. तर अशी पाळी आणू नका, याच्यामुळे वेळ लागू शकतो. त्याशिवाय जे मतदार संध्याकाळी पण येतील पण विहित वेळेत येतील आणि मतदान केंद्रावर लाईन लागली, शेवटच्या माणसाला ते शेवटचं टोकन देऊ आणि असं देत देत जो पहिला माणूस आहे त्याला 1 नंबरचं टोकन येईल. तर असं करून हे मतदान पूर्ण होईपर्यंत ही मतदान प्रक्रिया चालू असेल. काउंटिंगसाठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे. आम्ही 9 ठिकाणी इथं काउंटिंग करतो आहे. प्रत्येक ठिकाणी 12 टेबलवर ईव्हीएमची काउंटिंग होणार आहे. एका ठिकाणी पोस्टल बॅलेटची काउंटिंग होणार आहे. इथे गोंधळ होऊ नये म्हणून आपण प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्याला एक कलर दिलेला आहे. त्या कलरचे त्या ठिकाणी मतमोजणी कक्षामध्ये सगळे कपडे वगैरे लावलेले असतील, जे काही लावायचे डेकोरेशनचे, आणि आय कार्ड पण त्यांचे पण त्याच कलरचे आय कार्ड असतील. त्याच्यामुळे आपल्याला क्राऊड मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे करता येईल.